दूर नेते माझी या स्वप्नात येतो एक राजा एकदा भेटेल राणीस तो माझ्या घेऊन जाईल मला तो दूरच्या देशी ना ना तो इथे नांदेल वेडे आमच्या पाशी ओ हटले की पुरा करणार आहे तू मला सोडून कशी जाशील बाई माझ्या मनाला जे हवे तेच होणे आहे जावई विकत घेणे आहे जावई विकत घेणे आहे जावई विकत घेणे आहे. काय चाललंय रे बाहेर? अगं सगळे मनवाच्या फी विषयी चर्चा करतायत. मग आपल्याला का नाही बोलवलं? अगं बाबाच म्हणाले की तू ह्या सगळ्यात लक्ष घालू नकोस, बिझनेस वरती कॉन्सन्ट्रेट कर, तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही सगळं बघतो काय करायचं ते. चला बरं झालं ग बाई, तर आपल्याकडे पैसे मागितले असते फीला कमी पडतायत म्हणून. मग काय झालं? अगं बहीण आहे ती माझी, आणि जर का त्यांनी माझ्याकडून काही मदतीची अपेक्षा केलीच तर त्यात काय हरकत आहे ना? ओ दानशूर करणं, आपल्याकडे कुठे आहेत पैसे? तुझ्या नोकरीचं काही खरं नाही, बिझनेसचं तर देवालाच ठाऊक, आपण कुठून देणार पैसे? तू काय बोलतेस हे तुला तरी कळतंय? शांत शांत, जरा शांत डोक्याने विचार कर आणि मग काय बोलायचं ते बोल. डोकं थंड ठेव जरा. एसी वाढवू की कमी करू? ऋता, विषय खूप मस्त बदलायला शिकलेस तू. फोन कोणाचा आहे? आईचा फोन आहे, मी बघते. हा आई, कशी आहेस बाळा? मी मस्त. आत्ता कसं काय फोन केला? मला सांग, प्रांजल कुठे आहे ग? हॉलमध्ये. अच्छा, म्हणजे आज प्रांजल हॉलमध्ये झोपणार हे नक्की येतं? हो, आज खोली वापरायची खेप आमची आहे ना. ठीक आहे, मग मी तिलाच फोन करते. नाही नाही, आता नका करू. आता हॉलमध्ये फॅमिलीची महत्वाची मीटिंग चालू आहे. महत्वाची मीटिंग? कसली ग? बहुधा मनवाच्या फीच्या संदर्भात. हो का? अगो पण मग तुला नाही बोलवलं? नाही म्हणजे तू त्या घरची एवढी मोठी सून, एवढी शहाणी, एवढी समजूतदार, तुला नाही बोलवलं? नाही म्हणजे तसं मलाच बोलवतात, नेहमी माझाच सल्ला घेतात ते. पण बरं झालं आज बोलवलं नाही ते. का? अहो, मी मस्तपैकी एसीची मजा लुटतीये. आयुष्यात पहिल्यांदा एसी खोलीत झोपणार आहे मी. ऋता, तू फक्त मी सांगितलेली कामं करत जा, मग बघ मी तुला अख्खं एसीचं घरच देते की नाही ते. आय्या, खरंच? मी कधी खोटं बोलते का? किती चांगल्या आहात हो तुम्ही. पुरे ग, किती कौतुक करशील. आणि सारखं सारखं तेच तेच वाक्य किती वेळा म्हणशील? आता दुसरं काहीतरी वाक्य आठवण्यापेक्षा माझं एक काम कर. सांगा ना, काय करू? हॉलमध्ये जा आणि ते लोक काय बोलतायत ते ऐक. का हो? अगं बघ बाई, आता माझं ऐकायचंच नसेल तर माझी काही जबरदस्ती नाही. अहो नाही नाही, असं काय ते, मी ऐकते ना बाहेर जाऊन. आणि जे काय ऐकशील ना ते लगेच फोन करून मला कळव. मी जागीच आहे बरं का? हो हो, नक्की. शहाणी ग बाई. मला तरी हा उपाय पटलेला आहे. तुम्हा सगळ्यांचं काय मत आहे? हो, चालेल चालेल. अरे हल्ली टीव्हीवर जाहिरातींमध्ये शिक्षणासाठी पैसा कसा उभा करायचा त्यासाठी हाच उपाय सांगतात. माझाही मनवासाठी कशालाही होकार आहे. प्रांजल बाळा, सॉरी. का? अगं मी मगाशी उगाचच तुला वाटेल तसं बोलले. अहो आई, खरं तर मी तुझं आधी सगळं ऐकून घ्यायला हवं होतं.
आणि तू खूप बरं केलंस हा, तुझ्या पप्पांशी बोललीस ते. हो ना, हो बरोबर ना. नाही, राहतं घर गहाण टाकायचं हे मला पटत नाही. अहो बाबा, फक्त फी साठी पैसे मिळावेत म्हणून. आणि जरी बँकेकडे घर असलं तरी आपणच राहणार आहोत ना. आपल्याला 5-1 वर्ष फक्त हप्ते भरायचे. हो, आणि मग नंतर कोण भरणार मग हप्ते? तोपर्यंत मनवाचं शिक्षण संपून तिची प्रॅक्टिसही सुरू झाली असेल. त्यामुळे ती कमवायलाही लागली असेल आणि म्हणूनच पुढचे सगळे हप्ते तिने भरायचे. का असं का? कारण आपण तिच्यासाठी कर्ज घेतोय. आणि पप्पा हेही म्हणाले की आपण ह्याची तिला संपूर्णपणे जाणीव करून दिली पाहिजे. कारण बऱ्याचदा असं होतं की मुलगी लग्न करून सासरी जाते आणि माहेरचेच कर्ज फेडत असतात. मुळात ज्या मुलीच्या डोक्यावर कर्ज आहे त्याशी लग्न कोण करणार आहे? नाही, बघू नका असे माझ्याकडे. विचार करा जरा. कर्ज मुलीसाठी घेतलेलं असलं तरी ते फेडावं लागतं तिच्या बापालाच. बरं, माझी त्यालाही ना नाही, तर या सगळ्याचा दुसऱ्या बाजूने विचार करा ना. नाही, लगेच म्हणू नकोस. वास्तू तथास्तू म्हणत असते. पण समजा नाही फेडता आलं कर्ज तर? अरे का होईल तसं? जरा चांगला विचार कर ना. तुझी नोकरी आहे, मंग्या सुद्धा कमावतोय. आई, हे सगळं आत्ता आहे. पुढे काय होईल हे कोणाला माहितीये का? काही घडू शकतं ना. समजा उद्या कर्ज फेडणाराच मेला तर? अहो, काय अभद्र बोलताय? आता आपण प्रॅक्टिकल विचार करायला बसलोय ना. मग सगळ्याच बाजूने विचार करूया. चला, कुणी गेलं बिलं सोडून द्या. समजा माझी नोकरीच गेली उद्या तर कर्जाचे हप्ते कसे फेडणार आहोत आपण? ए दादा, हे जरा जास्तच होत आहे. हा का आता का जास्त का होतंय? बोल ना, बोल. काय ग प्रांजल? हो पण बाबा, काय अहो पण काय प्रांजल? समजा नाही फेडता आलं कर्ज आपल्याला तर बँक काय म्हणणार आहे की नाही का फेडता येते कर्ज, राहू दे तसंच, असं म्हणणार आहे का? मग काय करते बँक ते पण सांगून टाक. घर ताब्यात घेतात. हा, मग तेव्हा मी तुम्हा सगळ्यांना घेऊन कुठे जाऊ? अरे एक हप्ता चुकला ना तरी बँकेचे फोनवर फोन सुरू होतात. इथे दाराबाहेर येऊन तमाशा करतात ते. पण बाबा, असं नाही होणार. आता रायाचाही बिझनेस सुरू होईल ना. मी पण तेच म्हणणार होतो. आणि हो, मी पण नोकरी करू शकते ना. हो, तू नोकरी करणार? ठीक आहे. आणि मग तुझ्या वडिलांना काय सांगू? तुम्हीच दिलेल्या सल्ल्यानुसार जे कर्ज घेतलं ते फेडायला मी तुमच्याच मुलीला नोकरी करायला लावतोय. बरं चल ठीक आहे, ते एक वेळ समजून घेतील. पण तुझ्या मामाचं काय? ती एक नवीनच कुठली तरी अट घालेल. दादा, अरे मी पण सकाळचा दवाखाना उडा ठेवू शकतो ना. नाही म्हणजे तेवढे 4 पैसे एक्स्ट्रा येतील. अरे त्यांनी काय होणार आहे मंग्या? 20 लाखाचं कर्ज फेडायचे. किती? 20 लाख. मी काय म्हणतो, आपण एक अंदाज घेऊया का की हप्ता किती येईल त्याचा? 20 लाखावर 12% हिशोबाने वर्षाचे झाले 2,40,000, म्हणजे महिन्याचे झाले 20,000 आणि मुद्दलाचे 10, म्हणजे साधारण 30,000 रुपये हप्ता येईल. दादा, अरे जमेल आपल्याला. हो ना. बघा काय बघा ना काय? अरे 20 लाख रुपये फक्त तिच्या ऍडमिशन साठी लागणार आहेत. त्यानंतर इतरही सगळे खर्च आहेतच ना. हॉस्टेलवर राहावं लागणार आहे तिला, त्याचं भाडं भरावं लागणार आहे, तिथे जेवणाचे पैसे द्यावे लागतील, परत ती वेगळी राहणार म्हणजे त्याचा पॉकेट मनी आला. बाकीचे अनेक खर्च असतात, पुस्तकं आणा, ती इन्स्ट्रुमेंट्स आणा. पण हे सगळं चालू असताना या घराचा खर्च चालूच राहणार आहे की नाही? रायाचा बिझनेस आत्ता सुरू होतोय प्रांजल. तो चालणार आहे का डुबणार आहे हे कुणाला माहितीये? प्रत्येक गोष्टीत कशी कस खाता हो तुम्ही?
काय झालं? काय झालं म्हणजे काय? तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे ना, पण ते सुद्धा निगेटिव्हच. आता घर गहाण ठेवून कर्ज काढायचं म्हटलं तर मी मेलो तर काय होईल? हा, रायाचा बिझनेस नाही चालला तर काय होईल? मनोच्या शिक्षणाचा विचारच नाही तुम्हाला, स्वतःच तर्कवितर्क चालू आहे. कालिंदी तू शांत हो बघू. नाही सासूबाई, आतापर्यंत खूप शांत बसले मी. ह्याला राग आला तर काय होईल, चिडले तर काय होईल हाच विचार करत बसले. मुलं पण बिचारी कधी काय बोलली नाहीत, पण यांना आहे का मुलांचा विचार जरा तरी? आई अहो खूप विचार करतात ते. तू काल परवा आली आहेस या घरात, मी खूप वर्ष घालवली आहेत. मुलांनी साधा बर्फाचा गोळा मागितला ना तरी 1000 वेळा विचार करायचे. कधी कुठे नाटक सिनेमाला जायची हौस नाही की कधी हॉटेलात गेलो नाही का? पैसे गोळा करण्यासाठी, मुलांसाठी. हो ना, मग आता कुठे गेले ते पैसे? आई अगं माझ्या लग्नासाठी बिझनेससाठी पैसे खर्च झाले, शिवाय मुकुंदाच्या लग्नाच्या वेळेस पण पैसे खर्च झाले होते. ते विसरलेत का? आपल्याला एक मुलगी सुद्धा आहे आणि तिच्यासाठी सुद्धा आपली काही कर्तव्य आहेत म्हणून. बिचारी लेक माझी आतापर्यंत सगळं शिक्षण स्कॉलरशिपवर केलं तिने. कधी एका पैशाचा हट्ट नाही केला, कधी काही मागितलं नाही तिने. आम्ही जे काही सांगितलं ना ते ऐकत आली ती. आणि आता तिने एक अपेक्षा ठेवली तुमच्याकडून, तर ती तुम्हाला पूर्ण करता येत नाहीये. आई बाबांनी पण प्रयत्न केलेत. हो, दिसतातच आहेत. जर का पैसे जमा नव्हते होणार तर काव बिचारीला आज दाखवलीत तुम्ही? हा, तिला सरळ सांगायचं होतं ना, बाई ग मला हे सगळं झेपणार नाहीये, त्यामुळे तू वेड्यासारखी स्वप्न नको बघूस. सांगायचं होतं ना तिला. मानवे, या आयुष्यात तुझं डॉक्टर व्हायचं स्वप्न पूर्ण होणार नाही. काय झोपायचा वगैरे विचार आहे का नाही? विचार आहे ना, पण झोपच येत नाहीये. तुम्ही झोपा ना, तुम्ही झोपा, मी येतेच. ये लवकर ये. हॅलो हॅलो, काय झालं? राडा, भरपूर राडा चालू आहे. मनवाच्या फीच्या पैशावरून खूप मोठा परिसंवाद चालू आहे. पप्पानी सांगितल्याप्रमाणे. पप्पा कोण? पप्पा म्हणजे प्रांजलचे पप्पा. हो, त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलंय घर गहाण ठेवून पैसा उभा करा. ते मुकुंदच्या बाबांना अजिबात मान्य नाहीये. सासूबाई पण खूप बोलल्या त्यांना. अगो बाई, हो? काय बोलल्या ग? म्हणल्या की परवडत नव्हतं तर मनवाला डॉक्टरकीची स्वप्न कशाला दाखवली. हो का? असं बोलल्या त्या? हो. बाई 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 बाई, आणखीन काय बोलल्या ग? नाही, आता रडतायत त्या. रडताय? अगं, रडण्यावरून आठवलं, प्रांजलला कोणी काही बोललं? हो. कोण बोललं? म्हणजे नाही तसं डायरेक्ट नाही. नाही म्हणजे नाही तसं नाहीच. अगं, बोललं का नाही बोललं? एकदा नीट काहीतरी सांगणार होता. नाही म्हणजे प्रांजलला डायरेक्ट नाही बोलले. नाही बोलले. नक्की ना? हो नक्की. चल बाई, मी ठेवते फोन.
नाही म्हणजे तुमच्या घरच्या भानगडी तुम्हीच सोडवा, मी कशाला त्रास करून घेऊ, नाही का? बरोबर आहे तुमचं. मी तरी कुठे त्रास करून घेतेय. झोपा आता तुम्ही, मी पण झोपते मस्त एसी रूम मध्ये. तुम्हाला माहितीये का, आमचा मुकुंदा 2-2 ब्लँकेट घेऊन झोपलाय. हॅलो हॅलो हॅलो, यांच्या फोनची रेंज गेली वाटतं. आता त्या माधव चिटणविसांना दाखवते ही वीणा प्रधान काय चीज येते. राया माझा घर जावई कसा होत नाही तेच बघते. माधवा, ए माधवा, जा आज जा. तू तरी समजूत काढ तिची, नाहीतर रात्रभर रडत बसेल ती. मी अजिबात जाणार नाही. कशी बोलली ती, मला पाहिलंच ना. मी काय करतोय हे तुम्हाला कुणालाच कळत का नाही? कळते रे बाबा, सगळं कळते. किती झालं तरी आई आहे ती. मग मी पण बाप आहे ना. मनवाच्या मनातली तळमळ मला कळतच नाही का? अरे पण आम्हा आयांना जास्तच वाटतं मुलांबद्दल. आईचं काळीज आहे ते, हळवच असतं. मंग्याच्या बाबतीत हे घडलं ना, तेव्हा मी सुद्धा रात्रभर रडले होते. तिला काय त्रास होत असेल हे मला कळतंय, आणि ह्या त्रासातूनच ते बोलले तुला. एरवी कधी ती बोलते का काही तुला? नाही ग आई, कळते ना मला, कळते. मी तिच्यावर नाही चिडलेलो, स्वतःवर चिडलोय मी. तेव्हा तू प्लीज जा आणि समजव रे त्यांना. ठीक आहे. प्रांजल, तू पण जा, समजाव तुझ्या सासूला. मी? हो, तुझं ऐकेल ती, आणि माधवला सुद्धा तिच्याशी बोलताना जरा आधार मिळेल. जा. ठीक आहे, मी आलेच. राया, आज तुम्ही बाहेर झोपणार ना रे? हो. बिछाना देऊ घालून? आजी मी घालीन ना. आणि मी आहे ना मदतीला. हा, तू जा आणि जरा बाबांकडे लक्ष दे. त्यांना जाग आली ना तर त्यांच्या उशा शेजारी मी एक औषध ठेवलंय, त्याचा एक डोस दे. आणि तू शांतपणे झोप. आता कसली झोप येणार? सगळ्या घराची झोप उडाली आता. मनवे, आम्हाला माफ कर ग, माफ. आम्ही तुझं स्वप्न नाही पूर्ण करू शकत. तुला नशिबाला जितका दोष द्यायचा असेल ना, तितका दोष दे. मी सतत देव देव करत राहिले. जरा काय झालं की त्याला हाका मारायचे. त्याला माझ्या लेकीकडे बघायला वेळच नाहीये. मी त्याच्या भरोशावर राहिले. मला माफ कर, माफ कर. तुझी सगळी मेहनत आता वाया जाणार ग. रात्र रात्र जागून तू अभ्यास केलास, एवढे चांगले मार्क्स मिळवलेस, सगळं वाया. कारण आमच्याकडे तुझ्या फीसाठी पैसे नाहीत ग. अगं आई, काय झालंय तुला? असं का बोलतीयस तू? सगळं शेवटी त्या पैशावर येऊन अडतं. पैसा सगळ्यातून मार्ग काढतो म्हणतात, आणि आमच्याकडे नेमका तोच नाहीये. प्रांजलची आई बघ, लेकीला उकड्यामुळे झोप येत नाही म्हटलं तर ते लगेच एसी हाडून दिला. तिच्याकडे एक चूक काय झाली, महिन्याभराचं रेशन आणून दिलं, आणि आम्ही तुला काहीच देऊ शकत नाही ग. आम्ही तुला काहीच देऊ शकत नाही. हे बघ, या सगळ्याचा दोष तुझ्या बाबांना देऊ नकोस. हा, ते खूप प्रयत्न करतायत ग, पण काही होतच नाही. घरात कोणी डॉक्टर होणं घराच्या नशिबातच नाहीये बोला.
अहो तुम्ही म्हणाला होतात ना आपली मनवा डॉक्टर झाली की दाराच्या बाहेर आपण पाटी लावायची. डॉक्टर मनवा चिटणवीस. आता आता कशी लावणार पाटी? सहानुभूतीची गरज मला नाही, हिला आहे. जितकी सहानुभूती द्यायची आहे ना ती हिला द्या. हिला खूप मोठी स्वप्न बघितली तू तिने. तिला तिला आणा जमिनीवर, आणा जमिनीवर आणा. सांगा तिला आपण मध्यमवर्गीय घरातले आहोत. मध्यमवर्गीय घरातल्यांनी कधी स्वप्न बघायचीच नसतात आणि बघितली ना तर ती फक्त तुटण्यासाठीच बघायची असतात. असे असे आई बाबा मिळाले ना की स्वप्न बघायचा अधिकार नसतो. आपल्याला जितकं शिकायला मिळतं ना आपलं नशीब थोर समजायचं आणि शिकायचं. घराला हातभार म्हणून नोकरी करायची आणि नंतर ते सांगतील त्याच्याशी लग्न करून निमूटपणे संसार करायचा. कालिंदी बास आता बास. आवर स्वतःला. म्हणजे मी माफी मागते का तुझी?